हळद खात असाल तर हे नक्की ऐका. हळदीचे अनेक उपयोग आहेत, जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, त्वचेची काळजी घेणे, पचनक्रिया सुधारणे आणि विविध आजारावर उपचार करणे. हळद एक उत्तम अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी आहे, जी रक्ताभिसरण सुधारते आणि कर्करोगासारख्या आजारापासून बचाव करते. याचा उपयोग जेवण, धार्मिक विधी आणि औषधांमध्ये होतो. आरोग्यासाठी फायदे. रोगप्रतिकारक शक्ती. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. त्वचेची जळजळ कमी करते. डाग आणि मुरूम कमी करण्यास मदत करते आणि रंग उजळवते. रक्त शुद्धीकरण. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि रक्त शुद्ध करते. हृदयाचे आरोग्य. हृदयासाठी फायदेशीर आहे आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. कर्करोग. कर्करोगाच्या पेशींचा सामना करण्यास मदत करते. इतर उपयोग. जखमा. जखमेवर हळद लावल्यास रक्तस्राव थांबतो आणि जखम लवकर बरी होते. धार्मिक आणि सांस्कृतिक. अनेक धार्मिक विधी आणि सांस्कृतिक लग्न सोहळ्यात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात, लग्न सोहळ्यात हळदीचा वापर केला जातो. खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थांना पिवळा रंग आणि चव देण्यासाठी वापरली जाते. सौंदर्य. त्वचेची निगा राखण्यासाठी तसेच केसांची काळजी घेण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर होतो. सर्दी आणि खोकला. सर्दी आणि खोकल्यासारख्या हंगामी आजारापासून दूर राहण्यास मदत करते. वापरण्याची योग्य पद्धत काय आहे हळदीची? तर हळदीचे दूध. रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले कोमट दूध पिल्याने आराम मिळतो, शांत झोप लागते आणि फुफ्फुसाचे आजार कमी होण्यास, सर्दी, पडसे, खोकला, जुनाट सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. हळदीचे पाणी. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स होते. काळ्या मिरीसोबत हळदी घेतल्यानंतर हळदीच्या कुरकुमींचा प्रभाव 20 पटीने वाढतो. तर ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.